मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामीण भागाच्या विकासाचा संकल्प करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्यामध्ये खूप चांगलं काम आता महाराष्ट्रामध्ये होताना बघतोय। या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना 5 कोटी रुपयाचं बक्षीस या निमित्तानं आपण देतोय। यानंतर आणखी एक महत्त्वाचा टप्पा आपण केला की जो आदिवासी पाडे होते, अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीची सातत्यानं अनेक वर्षापासूनची मागणी होती, त्याही संदर्भात ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून 140 नवीन ग्रामपंचायतींना आणि आदिवासी पाड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आलेला असून त्यापैकी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेअंतर्गत 84 तांड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आलेला आहे। अशी अनेक कामं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होत असताना अनेक सदस्यांनी आपले प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की ग्रामविकास खात्याच्या मार्फत मुख्यमंत्री सडक योजनेच्या रस्त्यांना पैसे मिळत नाहीत, अशा पद्धतीची भूमिका सांगितली। मी त्यांना सांगेन या माध्यमातून ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्धी योजनेची कामं चालू आहेत। कुठल्याही कामाचं बिल थांबलेलं नाही, 100% कामाचं बिल अदा केलं जातं, त्या कुठली निधीची कमतरता त्यामध्ये या ठिकाणी नाही। यानंतर सन्माननीय सदस्य राजेश पवार यांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामाविषयीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आणि त्याला अर्थसंकल्पामध्ये चांगली तरतूद झाली पाहिजे ही भूमिका घेतलेली आहे। आपण ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मॉडेल शाळा करण्याचा काम ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून चालू आहे आणि आपल्या भागातल्या बहुतांश शाळांना निधी या निमित्तानं उपलब्ध करून देण्यात येईल। त्याचसोबत सन्माननीय सदस्य सिद्धार्थ खरात यांनी या संदर्भात सांगितलं होतं की स्मशानभूमीच्या कामासंदर्भात त्यांनी काही भूमिका मांडलेल्या होत्या की अनेक गावांना स्मशानभूमी नाही। मी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ग्रामविकास खात्यानं निर्णय घेतला होता की प्रत्येक गाव तिथं स्मशानभूमी ही संकल्पना आपण राबवत असताना आता नव्यानं ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही किंबहुना प्रत्येक गावामध्ये नवीन विकास काम मंजूर करत असताना स्मशानभूमी असल्याचा दाखला आता आपल्याला द्यायला ग्रामविकास अधिकाऱ्याकडून घ्यायला लागेल आणि मगच नवीन विकास कामाला आपण मान्यता देऊ, असे अनेक मुद्दे अनेक सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। सन्माननीय बबनराव लोणीकर साहेबांनी एक मुद्दा उपस्थित झाला, नागरदास शंभू महादेव आणि नागरदास गोखरेश्वर नीलकंठेश्वर पंचतीर्थ क्षेत्राचा एकत्रित विकास आराखड्यासंदर्भातला भूमिका मांडली। त्यालाही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून त्याला ब वर्ग दर्जा देऊन त्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल। अशा अनेक सदस्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्याची नोंद सरकारनं घेतलेली आहे। आदरणीय नाना पटोले साहेबांनी सरपंचाच्या अनुदानासंदर्भातला मानधनासंदर्भातला मुद्दा इथं मांडलेला आहे। मी आदरणीय पटोले साहेबांना सांगेन की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं सरपंचाचा सन्मान करण्याची सातत्यानं भूमिका घेतली। त्यासोबत सरपंचाला त्याचे अधिकार देत असताना त्याला सन्मानाचं स्थान देत असताना त्याला मानधन देण्याचाही निर्णय घेतलेला आहे। त्या मानधनामध्ये वाढ करावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे। ती मागणी आपल्या सरकारच्या विचाराधीन आहे, सरकार त्याबद्दल विचार करेल। सन्माननीय सदस्यांनी अनेक सदस्यांनी या संदर्भात आपल्या भूमिका मांडत असताना अनेक विषय या ठिकाणी सांगितले, त्या प्रत्येक मुद्द्याची नोंद सरकारनं आणि ग्रामविकास खात्यानं घेतलेली आहे, त्यांना त्याचं उत्तर आपण देऊ। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने मार्च 2026 च्या अधिवेशनामध्ये ग्रामविकास विभागाच्या मागणी क्रमांक L1 ते L5, मागणी क्रमांक L7 ते L8 अशा एकूण 7 मागणी क्रमांकाखाली कार्यक्रमावरील खर्चाकरता रुपये 22,729 कोटी 20 लक्ष तसेच अनिवार्य खर्चाकरता रुपये 17,297 कोटी 48 लक्ष 30,000 फक्त अशा दत्तमत बाबीसाठी एकूण रुपये 40,026 कोटी 68 लक्ष 30,000 इतक्या निधीच्या मागण्या मंजूर करण्याची विनंती सन्माननीय सभागृहास करत आहे।